ठाण्यात जीजी एज्युकेशन पॅरामेडिकल सायन्सचे संस्थापक अध्यक्ष माननीय गौतम गोसावी यांचा 69वा वाढदिवस उत्साहात साजरा. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाकडून ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रावण पाटील यांनी डॉक्टर गौतम गोसावी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉक्टर गौतम गोसावी यांच्या वाढदिवसाला प्रमुख उपस्थिती मान्यवर, सिनेसृष्टीतील कलाकार व विविध शासकीय व प्रशासकीय सेवेतील मान्यवर व पत्रकार बंधू व भगिनी यांनी मोठ्या संख्येने डॉक्टर गौतम गोसावी यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ व शाल चितपट देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट यांचे प्रकाशन करण्यात आले. डॉक्टर गौतम गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त बाबासाहेब यांच्या जीवनचरित्रावर युगंधर या आत्मचरित्राचेही प्रकाशन करण्यात आले. या वाढदिवसाचे औचित्य साधून शासकीय, प्रशासकीय, वकील, डॉक्टर, गीतकार, संगीतकार, कलाकार, पत्रकार क्षेत्रातील, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर गौतम गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. या वाढदिवसाच्या वेगवेगळ्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर गौतम गोसावी यांचे तोंड भरून कौतुक करण्यात आले. डॉक्टर गौतम गोसावी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब अडांगळे यांनी एक कविता सादर केली. त्या कवितेला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर गौतम गोसावी यांनी आपली पत्नी डॉक्टर तेजस्विनी गोसावी व उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. भगवान बुद्धांचं डेफिनेशन या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी फार चांगले विचार मांडले. डॉक्टर साहेबांनी पण चांगले, कांबळे साहेबांनी, त्यानंतर ACG साहेब, यादव साहेब, या सर्वांनी तुमच्या लक्षात आलं का, तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर असे बरेच अधिकारी आहेत की त्या पदावर गेल्यानंतर आपल्याला फार अधिकार असतात. त्या अधिकाराचा काहीतरी आपल्याला रिटायर झाल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे. शांत चित्ताने ऐकूया आपण अडांगळे सर. त्या पदावर असताना आपल्याला काहीतरी आपण त्या अधिकाराचा उपयोग केला असं आपल्याला वाटलं पाहिजे. मी माझ्याबद्दल जास्त सांगत नाही, पण मी पण मंत्रालयात अधिकारी म्हणूनच रिटायर झालो. पण माझ्या आयुष्यामध्ये ज्या कार्यालयामध्ये मी रिटायर झालो त्या कार्यालयामध्ये फक्त 2 अशी आपले एक लेडीज आणि शिपाई, त्यांचं शिक्षण असून सुद्धा आयुष्यामध्ये त्यांना क्लार्कचं प्रमोशन भेटत असून मला 6 महिने संधी भेटली, अभ्यास केला आणि त्यांना जाता जाता त्यांना प्रमोशन देऊन मी रिटायर झालो. हे आयुष्याचं फार मोठं समाधान वाटलं. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवणव्यामध्ये दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कधी, असे मित्र जर असेल ना बरोबर, वाट चुकणार नाही जीवनभर कधी, मित्र कर एक तू मनासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. आयुष्यामध्ये किती दुःख आलं,
क्या बात है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा पण एक केक आलेला आहे टेबलवर जाऊन द्या.